आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। शिरपूर टाउन हॉलमध्ये सीलबंद ईव्हीएम मशीन, कडक बंदोबस्तात। बातमी सविस्तर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीनंतर शिरपूर शहरातील सर्व सीलबंद ईव्हीएम मशीन मुकेशभाई पटेल टाउन हॉल, करवंद नाका, शहादा रोड येथे सुरक्षित ठेवण्यात आली आहेत। आगामी दिनांक 21 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पार पडावी या उद्देशाने प्रशासनाने संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे। मुकेशभाई पटेल टाउन हॉल इमारतीत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या ठिकाणी एकूण 16 CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून त्याद्वारे 24 तास सातत्याने नजर ठेवली जात आहे। या CCTV कॅमेऱ्याचे निरीक्षण करण्यासाठी कंट्रोल रूममध्ये एक स्वतंत्र LED TV बसवण्यात आला आहे। तसेच पारदर्शकतेच्या दृष्टीने तळमजल्यावरील कार्यालयाच्या बाहेर उमेदवार आणि उमेदवाराचे प्रतिनिधी यांना पाहणी करता यावी यासाठी आणखी एक LED स्क्रीन उपलब्ध करून दिली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने विशेष पथके या ठिकाणी 24 तास तैनात केले असून कोणतेही अनधिकृत प्रवेशावर तात्काळ कारवाईची तयारी ठेवण्यात आली आहे। याशिवाय इतर विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांची 8-8 तासांच्या 3 शिफ्ट 24 तासांसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे संपूर्ण परिसरात सतत अधिकृत उपस्थिती राहून निरीक्षण अधिक प्रभावीपणे पार पडत आहे। सीलबंद ईव्हीएम कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरक्षित राहाव्यात आणि मतमोजणीच्या दिवशी कोणतेही प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या उपाययोजनेमुळे उमेदवार, राजकीय पक्ष आणि मतदारांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पृह ठेवण्यासाठी शिरपूर प्रशासन सतर्क आणि कटाक्षाने कार्यरत असल्याचेही यावेळी स्पष्ट होते। सूर्यप्रकाश जनहित न्यूज, ब्युरो रिपोर्ट, सुरेश बागुल, धुळे। शिरपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी जे आपल्या 75 मतदान केंद्र होते त्या ठिकाणी 2 तारखेला मतदान झाल्यानंतर नगर परिषद मालकीचे स्वर्गीय मुकेशभाई पटेल टाउन हॉल इथे मतपेट्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या स्ट्रॉंग रूम मध्ये प्रत्येक 8 तासासाठी एका अधिकाऱ्याची वर्ग 2च्या अधिकाऱ्याची तिथे नेमणूक करण्यात आलेली निगराणीसाठी। त्याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासनामार्फत तिथं ड्युटी चार्ज लावून 12 पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तसे एक SRPFची एक तुकडी तिथे आलेली आहे। अशा प्रकारे कडेकोट बंदोबस्त तिथं लावण्यात आलेला आहे। तसेच उमेदवारांना जे काही शंका असतील त्या ऑलरेडी आम्ही स्ट्रॉंग रूमचे जे सीलिंग करताना त्यांना सर्व सूचना दिलेल्या आहेत। त्या सोबतच जर उमेदवार स्ट्रॉंग रूमला व्हिजिट करू इच्छिता त्यांच्यासाठी भेट रजिस्टर ठेवलेलं असून संपूर्ण याच्यामध्ये ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवलेल्या आहेत तिथला पूर्ण परिसर व खालील पूर्ण पॅसेज वगैरे CCTV मध्ये आम्ही रेकॉर्ड करीत आहोत। त्यासाठी एकूण 16 कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये मतपेट्या ठेवलेल्या आहेत त्या आतले कॅमेरे सुद्धा बाहेर LED स्क्रीनवरती आपण उमेदवारांना दाखवू शकतो। अशा प्रकारे मतपेट्या ठेवलेले रूम, बाहेरचा पॅसेज, जिना वगैरे सर्व कॉरिडॉर आम्ही कव्हर केलेला आहे। त्या ठिकाणी संपूर्ण रेकॉर्डिंग 2 तारखेपासून आम्ही सुरू ठेवलेली आहे। तसेच कंट्रोल रूमसाठी एक आम्ही वेगळा LED स्क्रीन तिथे ठेवलेला आहे आणि उमेदवार जे बाहेरून येतील रात्री किंवा सकाळी जेव्हा त्यांना बघायची इच्छा असेल त्यासाठी आम्ही खाली पॅसेजमध्ये एक मोठा 43 इंची टीव्हीचा स्क्रीन तिथे लावलेला आहे। त्यामध्ये उमेदवार प्रत्यक्ष येऊन रेकॉर्ड बघू शकतात व त्या पलीकडे काही त्यांच्या शंका असतील त्यांना आम्ही संपर्कासाठी आमचा नंबर दिलेला आहे किंवा ते नगर परिषद कार्यालयात किंवा संपर्क मलाही करू शकतात व त्यांच्या आतापर्यंत जेवढ्या काही शंका असतील तर आम्ही समाधान केलेलं आहे। त्याबद्दल आतापर्यंत तरी कोणाची तक्रार नाही किंवा याबद्दल काही जे काही त्यांचं समाधान झालेलं आहे। आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।